नमस्कार साथियों, जम्बूदीप इंडिया इस यूट्यूब चैनल पर आप सभी का स्वागत है। मैं संगेश भिमटे इस वक्त डिंडोरी ईस्ट लोकसभा चुनाव में जो कि एसटी रिजर्व लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी है, यहाँ पर हम लोग मौजूद है। मेरे साथ इस वक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार भास्कर जी भोगरे साहब मौजूद है। मैं भास्कर जी भोगरे साहब का जम्बूदीप इंडिया पर स्वागत करता हूँ। सर, हम खास करके जो एससी एसटी की जो रिजर्व चुनाव क्षेत्र है, वहां पर जाकर वहां के उम्मीदवारों के इंटरव्यू कर चुके हैं और उनसे जो सवाल पूछे हैं, सेम सवाल आपसे भी पूछना चाहते हैं। आप चाहे तो आप मराठी में भी उसका उत्तर दे सकते हैं। तो सर, मेरा पहला सवाल ये है कि सर, क्या आपको लगता है कि आप एसटी समाज के सही प्रतिनिधि है? अगर है तो कैसे? हा जो मतदारसंघ आहे हा अनुसूचित जमाती या क्षेत्रासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांची संख्या ही जवळजवळ म्हणजे या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या ही 6.5 लाखाच्या वरती आहे। त्यामुळे हा मतदारसंघ राखीव आहे, कारण या मतदारसंघामध्ये असणारा आदिवासी बांधव हा खऱ्या अर्थानं विकासापासून वंचित आहे आणि म्हणून वंचित घटकांच्या विकासासाठी संविधानाने हा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारामुळे लोकसभा क्षेत्र या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। कारण यांच्या विकासासाठी मग शिक्षणापासून आरोग्य असेल किंवा विकासाच्या वेगवेगळ्या सुविधा आदिवासी बांधवांसाठी निर्माण करण्यासाठी आदिवासी माणूस जर त्या ठिकाणी निवडून गेला तर तो नक्की चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो आणि म्हणून संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि म्हणून मी या संविधान क्षेत्रातून निवडणूक लढवत आहे। आदिवासी बांधवांसाठी मला काम करायचं आहे। सर, ये चुनाव क्षेत्र एसटी समाज के लिए रिजर्व है, तो क्या उनके सवाल संसद में उठाए जाते हैं? आदिवासी बांधवांच्या विकासासाठी संसदेमध्ये फारसे प्रश्न विचारले जात नाही जी, कारण पाठीमागे मणिपूर सारखी घटना झाली त्यावेळेस आदिवासी बांधवांमध्ये जो हिंसाचार झाला तो खऱ्या अर्थानं रोखण्यासाठी सगळ्या पक्षांच्या संसद सदस्यांनी यामध्ये लक्ष घालून तो मिटवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, परंतु त्यातून या हिंसाचारामध्ये अनेक आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला, आदिवासी स्त्रियांवरती अत्याचार झाले, याकडे लक्ष वेधण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते। परंतु माझ्यासारख्या सुशिक्षित आदिवासी समाजातील कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्यानंतर मी आदिवासी बांधवांच्या विकासासाठी किंवा आदिवासी बांधवांचे जे जे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षणाचे आहेत, आरोग्याचे आहेत, त्यांच्या विकासासाठी काय काय करता येईल या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा संसदेमध्ये याविषयी लक्ष वेधण्याचा माझा मानस आहे। सर, इस वक्त आपके साथ में शिवसेना यह पक्ष भी जुड़ा है, लेकिन शिवसेना अभी दो हिस्सों में बटा हुआ है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी दो हिस्सों में बट चुकी है। तो क्या आपको लगता है कि इन सारी चीजों का आपकी उम्मीदवारी के साथ या फिर आपके विजय के साथ कुछ फर्क हो सकता है? पाठीमागच्या काळामध्ये या बीजेपी सरकारने जे फोडाफोडीचं राजकारण केलं, जरी पक्ष फोडले, चिन्ह पळवलं, परंतु लोकांच्या मनामध्ये ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी या पक्षाला मोठं करण्याचं काम केलं, त्यांचा पक्ष फोडून त्यांचं चिन्ह पळवणं हे लोकांना अजिबात रुचलेलं नाहीये आणि त्यामुळे जरी नेते मंडळी त्यांच्या फायद्यासाठी पक्षांतर करून गेले, पण ओरिजिनल पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनी स्थापलेला पक्ष तो इकडेच आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष उद्धव साहेबांबरोबर आहे। फक्त नेते गेलेले, परंतु सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य शिवसैनिक असेल किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत किंवा आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सोबतच आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या मुद्द्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही। सर्वसामान्य जनता लोकांना हे सगळं रुचलेलं नाही आणि त्याचा नक्कीच राग या निवडणुकीमध्ये काढल्याशिवाय राहणार नाही। सर, यहाँ के किसानों के जो भी स्थानिक मुद्दे हैं, जैसे कि एक प्याज की समस्या है या फिर टोमेटो के साथ में पिछली बार 400% उस पर टैक्स लगा हुआ था। प्याज की जो निर्यात है उसको भी रोक रखा था, अभी उसको खुला किया है। तो उनके साथ न्याय करने के लिए आप क्या करना चाहोगे? हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी संख्या आहे, त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक आहे आणि इतरही पिकं घेणारे, भाजीपाला घेणारे किसान
शेतकरी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलाही या 10 वर्षामध्ये भाव फार मिळालेला नाही. या बीजेपी सरकारने सातत्याने निर्यात बंदी केली. मागच्या काळामध्ये निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना कुठेतरी 4-4.5 हजार रुपयाचा भाव मिळत असताना निर्यात बंदी केल्यामुळे तो भाव 1000 रुपयाच्या खाली आला. सातत्याने मागणी होत होती निर्यात बंदी उठवावी. 5 महिने झाले निर्यात बंदी उठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरती निर्यात बंदी उठवली तर ती गुजरातची उठवली. त्यांच्यासाठी वेगळा निकष लावला आणि महाराष्ट्रासाठी आता 4-5 दिवसापूर्वी जी कांदा निर्यात बंदी उठवली, परंतु ही निर्यात बंदी एक प्रकारे निर्यात बंदी उठवलेलीच नाही, कारण त्याच्यावरती निर्यात शुल्क 40% लावलं. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला, माझ्या अभ्यासानुसार, एखाद्या शेतकऱ्याला जर किंवा एक्सपोर्टरला जर कांदा पाठवायचा असेल तर त्याला किलोला भारतामध्येच जे निर्यात शुल्क लावलंय किंवा त्याच्यावरती $550 निर्यात शुल्क भरायचंय, तो सगळा जर हिशोब केला तर एका किलोला साधारणपणे 70 रुपयाच्या पास भारतातच खर्च येतो आणि मग तो कांदा परदेशामध्ये 70 रुपयाच्या पुढे विकावा लागणार आहे. आणि आज बऱ्यापैकी पाकिस्तान असेल किंवा इतर देशामधून येणारा कांदा हा भारताच्या तुलनेने स्वस्त राहणार आहे आणि पर्यायी आपल्या भारतातला कांदा फारसा विकला जाणार नाही. आजपर्यंत कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव 400-500 रुपयांनी वाढतात, परंतु ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर हे भाव मार्केटमधले हे 300 ते 400 रुपयांनी कमी झालेले आहे. आणि त्यामुळे या निर्यात बंदीचा किंवा निर्यात बंदी उठवल्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. तो राग शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप खदखदत आहे. सर, एक मैं सवाल अर्थसंकल्प के बारे में पूछना चाहता हूँ। तो देश के तथा राज्य के अर्थसंकल्प में क्या एसटी समाज के लिए विकास के लिए पर्याप्त निधी मिलता है? या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाची निर्मिती केली. त्याचबरोबर आदिवासी बांधवांची संख्या महाराष्ट्रामध्ये 9% आहे. त्या 9% प्रमाणे बजेटमधून 9% निधी देण्याची तरतूद साहेबांनी केली आणि त्यामुळे या भागामध्ये आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाला. शिक्षण, आरोग्य, रस्ते किंवा गावाच्या विकासाच्या अनेक योजना या आदिवासी विकास विभागाकडून राबवल्या गेल्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे जे शासनकर्ते आहेत यांनी आदिवासी बांधवांच्या निधीचा वापर ह्या दुसऱ्या भागासाठी, मग नोकरदारांचे पगार असतील किंवा इतर योजनांमध्ये वळवल्यामुळे आज अनेक आदिवासी बांधव हे वैयक्तिक लाभापासून वंचित आहे किंवा विकासाची कामं खोळंबलेली आहे. आणि म्हणून या प्रश्नावरती जर मला काम करण्याची संधी मिळाली तर या प्रश्नावरती काम करून आदिवासी बांधवांना कसा न्याय मिळेल याकडे मी लक्ष देणार आहे. सर, यहाँ पर मुझे एक स्थानीय मुद्दा ये मिला है कि यहाँ पर एक निफाड़ शुगर मिल है, तो वहाँ वो 10 सालों से बंद पड़ा हुआ है। तो वहाँ पे जो मजदूर काम करते थे वो मजदूर अभी उनके पास कोई रोजगार नहीं है। तो ऐसे विषयों पर आप क्या सोचते हो? निफाड तालुका हा तसा ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु मागच्या काळामध्ये काही कारणामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे कारखाना बंद पडला किंवा वेगवेगळी शासनाची धोरणंही त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून त्या कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यावरती बेरोजगारीची वेळ आली. आज कुठेतरी शेतावरती काम जाऊन आपली उपजीविका भागवत आहे. आजपर्यंत अनेक नेत्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मागच्या काळामध्ये तो खाजगी कंपन्यांना चालवायला दिला, परंतु आजपर्यंत तो कारखाना चालू झालेला नाही. आणि म्हणून मला जर संधी मिळाली तर हा कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येतील हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्या कामगारांना न्याय मिळवून देऊ. सर, मैं एक आखिरी सवाल पूछना चाहता हूँ। केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो, ये दोनों सरकारें आरक्षण नीति खत्म करना चाहती है, तो सरकारी क्षेत्रों का या सरकारी संगठनों का निजीकरण हो रहा है। तो क्या आपको लगता है कि निजीकरण क्षेत्र में भी आरक्षण होना चाहिए SC ST समाज के लिए? या देशाच्या संविधानाने अतिशय विचारपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जे संविधान करते त्यांनी या देशामधील सगळ्या जाती धर्माचा अभ्यास करून जे आरक्षण वेगवेगळ्या मग अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल किंवा इतरही जे घटक आहेत या घटकांच्या विकासासाठी आरक्षण दिलेलं होतं. आणि ते आरक्षण खऱ्या अर्थानं अजूनही जर आपण तळागाळामध्ये जातो तर आदिवासी बांधव असतील किंवा समाजातले इतरही मागासवर्गीय घटक आहेत त्यांचा पुरेसा विकास झालेला नाहीये. आणि म्हणून घटनेने दिलेलं आरक्षण हे चालू ठेवलं पाहिजे.
कारण खाजगीकरण करून त्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही किंवा ज्याचा फायदा ह्या मागासवर्गीय लोकांना होणार नाही, आणि म्हणून आरक्षण हे टिकलं पाहिजे ही माझी भूमिका सातत्याने राहील आणि त्या दृष्टीने मी संसदेमध्ये कामकाज करेन. जी सर, क्या आपको लगता है अभी मोदी लहर खत्म हो चुकी है और इसका आपको कुछ फायदा मिलने वाला है? 10 वर्षामध्ये लोकांनी मोदी साहेबांचा हा जो केंद्रातला कारभार बघितलेला आहे, फोडा आणि राज्य करा, इंग्रजांची नीती अवलंब करून या देशामध्ये खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरती बोललं गेलं पाहिजे, परंतु विकासाचे मुद्दे बाजूला राहतात आणि वेगवेगळ्या घटनांवरती बोललं जातं. हे जनतेला काही पटलेलं नाहीये. जनता आता सुज्ञ झालेली आहे. कोण काम करतं, कोण काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी जनता बघते आणि त्यामुळे नक्कीच या निवडणुकीमध्ये मोदीराज किंवा मोदींचं जे फॅक्टर आहे तो ओसरलेला दिसतोय. धन्यवाद भगरे साहब. तो साथियों, मैं आप सभी का धन्यवाद करना चाहता हूँ और आप इस इंटरव्यू को शेयर कीजिए, लाइक कीजिए और इस YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद. नमस्ते. जय हिंद, जय भारत.